नमस्कार मित्रांनो, की शेतकऱ्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहे बघा. आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्यासाठी शासन म्हणतो बुवा आम्ही शेतकऱ्याला एवढ्या योजना दिल्या किंवा शेतकऱ्याने ह्या योजनेचा लाभ घ्यावा. पण शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हे शासनानं पण कधी ऐकून घेतलं पाहिजे. कारण शेतकऱ्यासाठी काही अशा गोष्टी आहे की त्या शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे त्या शेतकऱ्याला मिळत नाही किंवा शेतकऱ्याची इच्छा असताना ते त्या गोष्टी शेतकरी करू शकत नाही. म्हणजे आपण जर बघितलं ना मित्रांनो, तर शेतकऱ्याला जर हाऊसिंग लोन जर लागत असेल आणि त्याला जर घर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी जे लोन लागतंय तर त्याचे जे हप्ते आहे मित्रांनो, ते हाऊसिंग लोनचा हप्ता आहे महिन्याला आहे. म्हणजे अशी कोणतीच बँक नाही की ती शेतकऱ्यासाठी 6 महिन्याला 12 महिन्याला हप्ता देते. तर हाऊसिंग लोनचा जो आपल्याला हप्ता येतो तर तो महिन्याला असतो. दुसरी गोष्ट काय मित्रांनो, किंवा ह्याच बरोबर की आपण 4 व्हीलर गाडीचं जर बघितलं, जसं ट्रॅक्टरला आपल्याला 6 महिने हप्ता आहे, तसं 4 व्हीलरची गाडी म्हणजे शेतकऱ्याला वाटलं बा गाडी घ्यायची इच्छा जर असली तर तो घेऊ शकत नाही. कारण काय होतंय की तो मासिक जो हप्ता आहे तो शेतकरी भरू शकत नाही, कारण त्याला काही सर्व्हिस नाही आणि महिन्याला त्याच्याकडे कोणताही पैसा येऊ शकत नाही. म्हणजे ह्या साधारण गोष्टी पण सरकारच्या लक्षात येत नाही की त्याच्यासाठी किंवा शासनाने शेतकऱ्यासाठी हे हाऊसिंग लोन झालं किंवा तुमचं उद्योगधंद्याचं जे लोन असेल तर ते ठीक आहे, त्या उद्योगातून ते तयार होऊन ते त्याच्यातून आपण हे करू शकतो. पण हाऊसिंग जे आहे, हाऊसिंग लोन म्हणजे आपण घर बांधलं तर ते काय उद्योगासाठी नसतं, तर त्या शेतकऱ्याला राहण्यासाठी ते घर लागतंय. आणि म्हणून शेतकऱ्यांना जरा ते हाऊसिंग लोन जर काढलं तर कमीत कमी सरकारने त्याच्यावर 6 महिन्यांना त्याला हप्ता द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 6 महिने त्याचा हप्ता भरायला पाहिजे. म्हणजे सर्व्हिसवाल्यापेक्षा शेतकऱ्याला हे वेगळ्या पद्धतीनं जर शेतकरी असेल तर त्याला 6 महिने किंवा 12 महिन्याचा हप्ता असायला हवा. कारण साधारण शेतकऱ्याचं उत्पन्नच आहे ना मित्रांनो, हे काही महिन्याला निघत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याकडे मासिक हप्ता भरायला कडून पैसे येणार. ते एक साधारण गोष्ट आहे. ह्या जर गोष्टी तुम्हाला समजत नसेल, सरकारला समजत नसेल, तर हे आडमुठ्या धोरणामुळे काय होतं की व सरकार शेतकऱ्याची जी इच्छा आहे ही इच्छा मिली जाते किंवा मारल्या जाते. आता मला जरा थोडक्यात उदाहरण द्यायचं आहे मित्रांनो, की मी जरा घर बांधलंय आणि घर जर बांधलंय, मी शेतकरी आहे म्हणजे पूर्ण आपलं शेतीवर सगळं घरदार चालतंय किंवा शेतीशिवाय मला दुसरं उत्पन्न नाही. तर विचार करा की बुवा शेतीतून जर मी उत्पन्न काढून माझं उदरनिर्वाह जर चालत असेल तर मग मला जरा मासिक जर हप्ता असेल, मी जरा 10 लाख रुपये कर्ज हाऊसिंग लोन घेतलं आणि त्याला 50-60 हजार रुपये 20,000 25,000 काय जे असेल ते त्या पद्धतीने जरा महिन्याला जर हप्ता आला तर ते भरायचं कुठून शेतकऱ्याला? म्हणजे मी भरायचं कुठून? माझं उत्पन्न असं नाही की बुवा महिन्याला ते तयार होणार आणि मग तुम्हाला देणार. तर याच्यावर शेतकऱ्याच्या ह्या हाऊसिंग लोनवर शासनाने विचार करायला पाहिजे आणि त्याला मिनिमम मी तर म्हणतो 12 महिने तर त्याला त्या हप्त्याला हे दिलं पाहिजे की 12 महिन्यातून वर्षाला एका वर्षाला तो हप्ता असायला हवा. नाही तर कमीत कमी 6 महिन्याला तर तुम्ही तो हप्ता द्यायला पाहिजे. जसं तुम्ही ट्रॅक्टरचं केलं, ट्रॅक्टरला बी 6 महिने किंवा 12 महिने ते असायला पाहिजे. तर ते ठीक आहे, ट्रॅक्टरसाठी तुम्ही दिलं ते उद्योगधंद्याला बी चालू शकतं, त्याच्यामुळे ते 6 महिन्याला दिलं. पण हाऊसिंग लोन जे आहे तर ते शेतकऱ्यासाठी तुम्ही 6 महिने किंवा 12 महिन्याला त्याचा हप्ता करावा, हीच आपली शासनाला विनंती आहे. आणि दुसरी कार लोन आहे. आता कार लोनचं बी काय मित्रांनो की बुवा ते एका महिन्याला म्हणजे मासिक त्याला बी हप्ते असतात आणि ते बी हप्ते शेतकरीकडून भरू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी बी शासनाने की कार लोनसाठी शेतकऱ्यासाठी की बुवा त्यांनी स्पेशल म्हणजे जसं सर्व्हिस असली तर ते महिन्याला भरू शकतो सर्व्हिसवाला, तसं शेतकरी भरू शकत नाही. आणि म्हणून शेतकऱ्याचे काही वस्तू असं आहे की कार लोन म्हणा, कधी कधी ट्रॅक्टर 6 महिन्याचे हप्ते असताना बी शेतकऱ्याचे ओढले जातात, ओढून नेले जातात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे तर ह्या शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहे शासनाने सरकारने सोडल्या पाहिजे किंवा सरकारने याच्यावर फेरविचार करून ह्या ज्या बँक आहे किंवा खाजगी फायनान्स आहे यांना तसं JR काढून देणे ते द्यायला पाहिजे. किंवा शेतकरी जर असेल तर याला 6 महिने तर 12 महिने हप्त्याची मुदत द्यावा कार लोनसाठी आणि हाऊसिंग लोनसाठी.
तर ह्या पद्धतीचा जे विषय मित्रांनो, हा खूप गहन विषय आणि आपण सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मी शासनाला हात जोडून हीच माझी कळकळीची विनंती आहे की बुवा ह्या दोन गोष्टीवर सरकारने विचार करून तसा JR काढून की हे शेतकऱ्यासाठी लवकरात लवकर बँकेला देणे आदेश द्यावा, हीच माझी विनंती आहे. जय जवान जय किसान.